ठीक आहे. चला पुन्हा एकदा मी राहुल ॲग्री अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्म वरती आपल्या सगळ्यांचं मी निखिल दरबार मनापासून स्वागत करतो. ठीक आहे. एक मोटिवेशनल शेअर आपण लेक्चरला सुरुवात करूया. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं जगामध्ये काय आहे तर समय. ठीक है, वक्त। समय की कीमत अखबार से पूछो। किसी ने सच कहा है, समय की कीमत अखबार से पूछो, जो सुबह चाय के साथ आपके हाथ में होता है, जो सुबह चाय के साथ आपके हाथ में होता है और वही अखबार शाम को रद्दी हो जाता है। जिंदगी में जो भी हासिल करना है उसे वक्त पर हासिल करो। जिंदगी में जो भी हासिल करना है उसे वक्त पर हासिल करो, क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है। छोटी सी है जिंदगी, हर बात में खुश रहो। छोटी सी है जिंदगी, हर बात में खुश रहो। जो चेहरा पास ना हो तो उसकी आवाज में खुश रहो। कोई छोड़ के चला गया है तो उसके एहसास में खुश रहो। जो वापस लौट के नहीं आ सकता है तो उसके यादों में खुश रहो। अगर खुश रहना ही है तो अपने आज में खुश रहो, क्योंकि कल किसने देखा है। क्योंकि कल किसने देखा है। जिंदगी बहुत कुछ सिखाती है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है। जिंदगी के इस भीड़ में हर हाल में जो खुश खुश रहता है तो जिंदगी उसके आगे सिर झुकाती है। तर लक्षात घ्या मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब इज नॉट अ लाईफ, इट इज अ जस्ट पार्ट ऑफ लाईफ। हे इक्वेशन ज्यांना समजलं तोच गव्हर्नमेंट एक्झाम क्लिअर करू शकतो। जर गव्हर्नमेंट एक्झाम हीच तुमची लाईफ हे जर तुम्ही कन्सिडर करून अभ्यासाची सुरुवात कराल तर नक्कीच कुठे ना कुठे अपयशी व्हाल। लक्षात घ्या, गव्हर्नमेंट एक्झाम्स, गव्हर्नमेंट पोस्ट इज नॉट अ लाईफ, इट इज जस्ट पार्ट ऑफ लाईफ। त्या फेज मधून तुम्हाला जायचंय, तुमचं फुल डेडिकेशन द्यायचं आहे, 100% तुमचं डेडिकेशन द्यायचं आहे, 100% विजय हा तुमचाच असेल। ठीक आहे, तर हे तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा। लेक्चरच्या सुरुवातीलाच सांगतोय मी, माइंड फ्री अभ्यास करायचा आहे, राईट, प्रेशर न घेता आपला अभ्यास करायचा आहे। क्लिअर आहे सगळ्यांना? प्रेशर न घेता आपला अभ्यास करायचा आहे। जर तुम्ही प्रेशर न घेता अभ्यास कराल तरच यशस्वी व्हाल कुठेतरी। ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही किती हुशार आहेत यावरती तुमचं सिलेक्शन नाहीये, यावरती तुमचं सक्सेस नाहीये, तुम्ही किती फ्री माइंडेड अभ्यास करता, बर्डन न घेता फ्रेश माइंडला फ्रेश करून कशा प्रकारे तुम्ही अभ्यास करता टेक्निकली, राईट। गणित बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट आहे मित्रांनो, एकदम तुम्हाला टेक्निकली टॅकल करायचा आहे, स्मार्ट वर्क करायचं, लक्षात घ्या। ठीक आहे, तर त्याच्या आधी थोडीशी माझ्याबद्दल माहिती सांगतो मी। माझं बीई मेकॅनिकल झालेलं मित्रांनो, बॅचलर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग इन पुणे युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 2016 मी पास आउट आहे मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो मला गव्हर्नमेंट पॉलिटिक्स मध्ये मी ऍज अ लेक्चरर म्हणून पण जॉईन केलं आहे, राईट। टाटा मोटर्स मध्ये पण मी कंपनीमध्ये पण जॉईन झालो। पण लक्षात घ्या मित्रांनो, आपली एक चूक काय होते की आपलं एक एम क्लिअर नसतं, जे माझ्या बाबतीत पण घडलं की बाबा आपल्याला सुरुवातीपासून काय करायचं हे माहिती नसतं। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्या दिशा ठरवण्यामध्ये खूप वेळ वाया जातो। आयुष्याची दिशा ठरवता आली पाहिजे आपल्याला, आणि त्याच्यानुसार आपल्याला प्लॅनिंग करता आली पाहिजे। ठीक आहे, पहिले 2-3 वर्ष माझे देखील मित्रांनो की नेमकं काय करायचं, राईट। मी प्रायव्हेटमध्ये ऑलरेडी जॉबला होतो, मग माझे मित्र वगैरे जॉईन होते कुठेतरी गव्हर्नमेंटला, माझ्यासोबत राहून त्यांनी अभ्यासाची तयारी केली। ठीक आहे, एक्झाम मध्ये सिलेक्शन, तेव्हा मला कुठेतरी वाटायला लागलं की नाही चला, प्रायव्हेटमध्ये आपल्याला कोणी जास्त ओळखत नाही, पॅकेज खूप चांगला आहे, परंतु जो आपण म्हणतो रिस्पेक्ट, वर्दी, ठीक आहे, माझं मेकॅनिकल बॅकग्राऊंड आहे, तर मग आरटीओचं एक क्रेज असतं एमयूआयच्या पोस्टचं। तर नंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतात की नाही मला पण वर्दी पाहिजे, मग हे पाहिजे ते पाहिजे, नंतर आपण जे वाटायला लागतं की 2 ते 3 वर्षांनी, डिग्री नंतर 2 ते 3 वर्षांनी ते आधीच करायचं आपल्याला। तिथं 2-3 वर्षाचा टाइम आपला वाचतो, कारण टाइम महत्वाचा आहे। त्यानंतर कुठेतरी वाटायला लागलं, मग नंतर अभ्यासाची दिशा वगैरे कळेपर्यंत, एक्झाम्स कळेपर्यंत परत 1-2 वर्ष गेले। ठीक आहे, नंतर मी अभ्यासाची दिशा थोडीशी चेंज केली। पहिल्या वर्षी क्लिअरली सांगतो मी, ठीक आहे, मला काही तुम्हाला खूप जास्त हे त्याच्यामध्ये टाइमपास करायचं नाही, पहिल्या 5 मिनिटाचं इंट्रोडक्शन देतो मी असं बिलकुल नाही म्हणणार तुम्ही माझं पहिल्या अटेम्प्ट मध्ये कुठेतरी सिलेक्शन झालं वगैरे, नाही, नाहीच झालेलं। पहिल्या वर्षी माझी एकही प्री क्लिअर होत नव्हती, हेही सांगतो, क्लिअरली सांगतो जे आहे ते। ठीक आहे, कारण कंपनीचं टायमिंग माझा टायमिंग मॅच होत नव्हता कुठेतरी अभ्यासाचा। पण नंतर मॅथ्स रिजनिंग वर माझी कमांड चांगली होती, त्यामुळे प्री क्लिअर व्हायच्या, परंतु मेन्सला कुठेतरी प्रॉब्लेम यायचा। ठीक आहे, परंतु 2018 मध्ये अथक परिश्रम केले मी। त्याच्यानंतर मी बऱ्याच माझ्या टेक्निकली गोष्टी चेंज केल्या, मॅथ रिजनिंगच्या टेक्निक्स वापरल्या, व्यवस्थित स्मार्ट वर्क केलं, थोडं कळेल तुम्हाला हळूहळू पुढं। त्यानंतर माझी 2018 बँक पीओ क्लिअर झाली मित्रांनो। त्यानंतर माझं क्लास 1 साठी स्वतःचं प्रिपरेशन चालू असल्यामुळे थोडंसं मी तो होल्डवरती ठेवला, आणि मी आता या टीचिंग क्षेत्रामध्ये गेले 7 ते 8 वर्ष या टीचिंग करिअरमध्ये आहे। मी जवळपास पूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिक वेगवेगळ्या कॉलेजवरती, इंजिनिअरिंग कॉलेजेस, आर्ट्स कॉलेजेस, तुमचे मेडिकलचे कॉलेजेस, जवळपास आतापर्यंत 100+ लाईव्ह सेमिनार्स प्लस वर्कशॉप अटेंड केलेले आहेत, म्हणजे जवळपास मी डिलिव्हर केलेले आहे। मी जवळपास 500 मुलांपासून ते 1500-2000 पर्यंत पूर्ण कॅम्पस अटेंड केलेला आहे। त्यांना मी बरोबर ती काय म्हणतो आपण, हा सेक्शन मेंटल ॲबिलिटी, अप्रोच टुवर्ड्स मेंटल ॲबिलिटी कसा असला पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये गणित बुद्धिमत्तेचा अप्रोच कसा असला पाहिजे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल पूर्ण गायडन्स सत्र मी आयोजन केलेलं आहे, मी स्वतः दिलेलं आहे ते। त्याच्यामुळे मला या क्षेत्राचा जवळपास 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, प्लस मी माझा स्वतःचा रिझल्ट आलेला आहे, राईट। तुम्हाला कोणालाही कधीही रिझल्ट पाहिजे असेल तुम्हाला रिझल्ट सॉफ्ट कॉपी पाठवून देतो, असं नाही की मी कुठेतरी काहीतरी एक्झाम दिली आणि क्लिअर आहे म्हणून सांगितलं, माझ्याकडे सगळ्या गोष्टी प्रूफ ऍज अ प्रूफ आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो मी स्वतः एक्झाम पण देतो, लक्षात घ्या। त्यामुळे लेटेस्ट पॅटर्न काय सुरू आहे, आयबीपीएसचा पॅटर्न, टीसीएसचा पॅटर्न नेमकं काय आहे,
राईट. त्याच्यामुळे मी स्वतः एक्झामला अपिअर होतो, मी स्वतः देतो, लक्षात घ्या. त्यामुळे मला देखील कळतं की नेमकं पॅटर्न काय सुरू आहे. ज्या एक्झामला मला जॉईन नाही करायचं तरी देखील मी ती एक्झाम देतो, कारण मला विद्यार्थ्यांपर्यंत लेटेस्ट पॅटर्न पोहोचवायचा असतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती त्याचं पण टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर या पहिल्या लेक्चरमध्ये मी थोड्याशा सगळ्या गोष्टी क्लिअर करतो, जेणेकरून नंतर मला या सांगायची गोष्ट पडणार नाही, गरज पडणार नाही. ठीक आहे. तर आपण आता लेक्चरला सुरुवात करूया. एक गणित बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट मी तुम्हाला टीच करणार आहे. गणित आणि बुद्धिमत्ता जे दोन्ही सब्जेक्ट खूप महत्वाचे आहेत. राईट. गणित विदाऊट गणित बुद्धिमत्ता तुम्ही कोणतेही कॉम्पिटिव्ह एक्झाम क्लिअर करू शकणार नाही, हे कुठेतरी लक्षात घ्या. कारण गणित बुद्धिमत्तेचं वेटेज खूप जास्त आहे. आता जर तुम्ही टीसीएस आयबीपीएस तयारी करताय तर तुम्हालाही माहिती की गणित बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट महत्वाचा आहे. याचे जवळपास मित्रांनो तुम्हाला 15 ते 25 क्वेश्चन प्रत्येक एक्झामला विचारले जातात. काही एक्झामला 15 क्वेश्चन असतील, काही एक्झामला 25 क्वेश्चन असतील. तर हा विषय टॅकल करायची एक पद्धत आहे, लक्षात घ्या. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बेस परफेक्ट करणार आहोत. तर बेस कसा असला पाहिजे, गणित बुद्धिमत्तेचा बेस कसा असला पाहिजे. जसं की मित्रांनो एखादी बिल्डिंग बांधतो आपण, त्याचा पाया पक्का पाहिजे तर ती बिल्डिंग परफेक्ट उभी राहते. तसंच कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला त्याचा पाया परफेक्ट पाहिजे. तर लक्षात घ्या, तर गणिताचा अभ्यास करताना आपण म्हणतो पाडे पाठ असले पाहिजे, स्क्वेअर पाठ असले पाहिजे, क्यूब पाठ असले पाहिजे. तसं बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना आपल्याला काय पाठ असलं पाहिजे, अक्षर मालिका पाठ असली पाहिजे. तर आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो तुम्हाला मी हा बेसच परफेक्ट शिकवणार आहे. आणि महत्वाचं विदाऊट पाठांतर, पाठ न करता पाडे कसे लक्षात ठेवायचे, वर्ग कसे लक्षात ठेवायचे, घन कसे लक्षात ठेवायचे, अक्षर मालिका कशी लक्षात ठेवायची, एकदम फास्ट मध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आज थोडंसं रिवाइज करू. तर आज आपण रिझनिंग पासून सुरू करणार आहोत, अक्षर मालिका या टॉपिक पासून, कारण हा आपल्या रिझनिंगचा बेस आहे. त्यामुळे सगळ्यांनी अक्षर मालिका हेडिंग लिहून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. तुम्हाला नोट्स इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये भेटतील. टीचिंग पण तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये भेटेल, डोंट वरी. चल लिहिलं सगळ्यांनी अक्षर मालिका. आता बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला ही अक्षर मालिका जी आहे, हे बघा ही अक्षर मालिका दिसते तुम्हाला, ही पाठ करायची नाही. लक्षात घ्या, पाठांतर काहीच करायचं नाही आपल्याला. आपल्याला पाठांतर काहीच करायचं नाहीये. तुम्ही जर पाठांतर कराल, लक्षात घ्या, मी तुम्हाला किती जरी म्हटलं अक्षर मालिका पाठ करा बाबा, एबीसीडी पाठ करा, राईट, टीचा नंबर काय, एमचा नंबर काय, पाठ करा. ठीक आहे. तर तुम्ही पाठ करा. लक्षात घ्या, मी तुम्हाला म्हटलं पाढे पाठ करा. 1 ते 20 पर्यंत तुमचे पाढे पाठच असले पाहिजेत. मी असं म्हटलं तर तुम्ही 1 ते 20 पर्यंतचे काय, 1 ते 30 पर्यंत फॉर्म मध्ये पाठ करून या. एखादा 31चा पण पाढा पाठ करून येईल. सर मी 31चा पण पाढा पाठ केला. परंतु मित्रांनो मला सांगा, ते किती दिवस पाठांतर केलेली गोष्ट एक ना एक दिवस विसरते, कारण ते रट्टा मारतो आपण, कन्सेप्च्युअल अभ्यास करत नाही. राईट. पाठांतर केलेली गोष्ट एक ना एक दिवस विसरते, आणि तो दिवस कुठला असतो, एक्झामचा आहे ना. एक्झामला बरोबर विसरतो आपण, एक्झामला आपण बरोबर विसरतो, एक्झामला बरोबर विसरून जातो आपण. ठीक आहे. कारण ती पाठ केलेलं असतं. ठीक आहे. त्यामुळे पाठांतर शक्यतो करायचं नाही, आपल्या स्मार्ट वर्क करायचं. आता स्मार्ट वर्क कसं करायचं आपण हे बघूया. आता आधी आपण बेस बघूया आजच्या लेक्चरमध्ये. राईट. बुद्धिमत्तेचा जो बेस आहे अक्षर मालिका, जर आता मी तुम्हाला विचारलं, बघूया आपण किती जण आन्सर सांगू शकतात. ठीक आहे. ते मी चेक करतो, म्हणजे बघू मला एक आयडिया येऊन जाईल. मला सांगा मित्रांनो, तुम्ही मला सांगा यमचा नंबर काय बरं अक्षर मालिकेमध्ये, यमचा नंबर अक्षर मालिकेमध्ये काय, कमेंट करा. मला कमेंट करून सांगा यम कितव्या स्थानावरती आहे, यमचा नंबर काय, यम. बघूया, मला एकदा आयडिया येईल की बाबा किती जण सांगू शकतात. पण एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो, आजच्या लेक्चर नंतर तुम्ही अक्षर मालिका कधीही विसरणार नाही, कधीच. चला, दोघा तिघाचे कमेंट आला मला, 13 13 13 13 13. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चला, ठीक आहे, हरकत नाही. मला सांगा मित्रांनो, क्यूचा नंबर काय, क्यूचा नंबर काय अक्षर मालिकेमध्ये, क्यूचा नंबर काय बाबा. क्यू कितव्या नंबरला आहे, तर क्यू साठी हळूहळू कमेंट येत आहे मला. ठीक आहे, हरकत नाही. 17 नंबरला. ठीक आहे, चला, काही हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. व्हीचा नंबर काय, व्ही कितव्या नंबरला आहे, व्हीचं स्थान काय अक्षर मालिकेमध्ये, व्हीचा नंबर. व्ही किती नंबरला आहे, 22. ठीक आहे. चला, बरेच जण, काही जण सांगताय आन्सर, काही जण स्लो सांगताय, पण काही जण सांगतही नाही. हरकत नाही. चला, बेस आहे, राईट, आपला बेस शिकायचा आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, मी मगाशी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जो कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवतो तोच बाजी मारतो, तोच सक्सेसफुल होतो. इथं सगळ्यात महत्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट करणं. ठीक आहे. तुमची अॅक्युरेसी मेंटेन झालीच पाहिजे, परंतु त्याचबरोबर तुम्हाला टाइम मॅनेज करता आला पाहिजे. मग टाइम मॅनेज करण्यासाठी तुम्हाला अशा खूप साऱ्या ट्रिक्स आहेत, प्रत्येक चॅप्टर मध्ये ट्रिक्स आहेत. आपण ट्रॅडिशनल मेथड पण शिकणार आहोत, शॉर्ट ट्रिक्स पण शिकणार आहोत, हिट अँड ट्रायल मेथड शिकणार आहोत, ऑब्झर्वेशन मेथड शिकणार आहोत. सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला. ठीक आहे, हळूहळू, स्टेप बाय स्टेप.
जो कमी वेळामध्ये जास्त क्वेश्चन सोडवेल तो बाजी मारेल. लक्षात घ्या. तर त्यासाठी टेक्निक्स आहेत, स्मार्ट वर्क करायचं. तर लक्षात घ्या, आता आज आपण तेच बघणार आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा समजून घ्या अक्षर मालिका, जो बेस सांगितलं मी ऑलरेडी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, इन इंग्लिश अल्फाबेट देर आर 26 लेटर्स. किती लेटर आहेत? 26 अक्षरे. किती अक्षर आहेत? 26 अक्षरे, ए पासून झेड पर्यंत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे कव्हर करणार. जो बेस आहे त्याचा तुम्हाला फॉरवर्ड नंबर आला पाहिजे, रिव्हर्स नंबर आला पाहिजे, ऑपोजिट लेटर जसं की ए च्या विरुद्ध झेड येतं, बी च्या विरुद्ध वाय येतं, याला म्हणतो आपण ऑपोजिट लेटर्स, हे देखील आलं पाहिजे. तर आजचं लेक्चर झाल्यानंतर फक्त आजचं लेक्चर व्यवस्थित लक्ष द्यायचंय. तुम्ही एबीसीडी कधीच विसरणार नाही. लक्षात घ्या, आपण एक्झामला गेलो ना मित्रांनो, काय करतो माहिती का? एक महत्वाची चूक करतो, सगळेच ते करतात, मी पण तेच करायचो. काय करतो माहिती का? आपण एबीसीडी लिहून घेतो, रफशीट मिळाली आपल्याला, रफशीट मिळते बरोबर, मिळाली की पहिलं काम आपण काय करतो? ए बी सी डी कुठपर्यंत? एक्स वाय झेड पर्यंत लिहितो. परत आपण काय करतो? 1 2 3 कुठपर्यंत? 24 25 26, म्हणजे 26 पर्यंत आपण काय करतो? नंबर्स लिहितो. लक्षात घ्या. आणि परत काही जण काय करतात? रिव्हर्स नंबर पण लिहितात अशा प्रकारे, राईट? फॉरवर्ड पण लिहितात आणि रिव्हर्स पण लिहितात. काही जण काय करतात माहिती का? ए पासून एम पर्यंत लिहितात, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एन पासून झेड पर्यंत लिहितात. राईट? एबीसीडी लिहूनच लिहितो आपण कंपल्सरी लिहितो, कारण आपल्याला माहिती असतं मित्रांनो की रिझनिंग म्हटलं, बुद्धिमत्ता चाचणी म्हटलं की एबीसीडी वरती प्रश्न 100% येणार. बरोबर ना? कोण कोण लिहितं सांगा बरं, असं मला कमेंट करा बरं. कोण कोण लिहितं? लिहिता का? मी तर लिहायचो, राईट? मला स्मार्ट वर्क करायचं माहिती नव्हतं. जेव्हा मी स्मार्ट वर्क करायला शिकलो त्यावेळेस एक्झाम क्लिअर होत गेला. मी तर लिहितो असं. तुमच्यामध्ये कोण कोण लिहितं असं? रफशीट मिळाली की आपण असं लिहून घेतो. आता मला सांगा मित्रांनो, रफशीट कधी मिळते आपल्याला? एक्झामला गेल्या गेल्या लगेच मिळत नसते. जेव्हा तो त्यांचा टोल वाचतो ना त्यावेळेस देतात. एक्झामचा टाइम सुरू झाल्यानंतर काय काय सेंटरला तर आपल्याला मागून घ्यावी लागते की मॅडम रफशीट द्या, राईट? सर रफशीट द्या, बरोबर ना? हे मागून घ्यावं लागतं. मला सांगा मित्रांनो, लिगली समजा तुम्हाला रफशीट आधी जरी दिली तरी त्याच्यावरती लिहिण्यासाठी परमिशन नसते, डायरेक्टली इन्स्ट्रक्शन असते, काहीही रफ वर्क करू नका, अदरवाईज ती कॉपी केस समजली जाईल. म्हणजे लिगली तुम्हाला परमिशन कधी मिळते रफशीट वरती लिहिण्याची? एक्झामचा टाइम सुरू झाल्यानंतर, टोल वाजल्यानंतर, राईट? एक्झामचा टाइम सुरू झाल्यानंतर, बरोबर? आता मला सांगा मित्रांनो, तुम्ही कितीही फास्ट लिहा, ही एबीसीडी तुम्ही कितीही फास्ट लिहा, राईट? कितीही फास्ट लिहा, रोबोटच्या स्पीडने लिहा, अगदी रजनीकांतच्या स्पीडने लिहा, किती वेळ लागेल मला सांगा? कमीत कमी 2 मिनिटं लागतील. कमीत कमी 2 मिनिटं लागतील ना, 1 ते 2 मिनिटं. तुम्ही आता जरी लिहिली, मी आता जरी तुम्हाला म्हटलं की एबीसीडी लिहा बाबा, तरी तुम्हाला 1 ते 2 मिनिटाचा कालावधी लागेल. बरोबर ना? 1 ते 2 मिनिटाचा तुम्हाला कालावधी लागेल रफशीट वरती हे लिहिण्यासाठी. आणि त्या 1 ते 2 मिनिटामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, समजून घ्या, टाइम सेव्हिंग टेक्निक आहे त्या सगळ्या. त्या 1 ते 2 मिनिटांमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला मार्क किती पडले? 0. तुमचा आउटपुट काय? 0 मार्क. तुमचा आउटपुट नाहीये. त्याच्यावरती जेव्हा प्रश्न येईल तुम्ही हे बघून सोडवाल त्यावेळेस ते आउटपुट आहे, परंतु पहिल्या 2 मिनिटाचं तुमचं आउटपुट काय? 0 मार्क. त्या आउटपुटमध्ये किंवा त्या मिनिटामध्ये आपल्या बाजूचा 2 प्रश्न सोडवतो, 2 मार्काची लीड घेतो आणि पुढे गेलेला असतो. लक्षात घ्या. आणि इथूनच आपण मागे पडायला सुरुवात होतो. लक्षात घ्या, याला टाइम मॅनेजमेंट टेक्निक म्हणतात. या टेक्निक्स कुठेतरी जमल्या पाहिजे तुम्हाला, त्या शॉर्टकट मेथड्स तुम्हाला जमल्या पाहिजेत. खूप खूप महत्वाचा टाइम आहे. लक्षात घ्या, कोण किती क्वेश्चन सोडवतो याच्यापेक्षा किती वेळात तुम्ही क्वेश्चन सोडवता याच्याला वर्क होतो, यावरती आपल्याला वर्क करायचं. त्यामुळे मी तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे शिकवणार नाहीये, तर ते कमी वेळात कसं सोडवायचं हे आपल्याला शिकायचं. तर आज आपल्याला पहिली टेक्निक शिकायची मित्रांनो, हे 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 नकोय, याला म्हणतो डॉन्की वर्क. हे गाढव काम झालं, हे नकोय आपल्याला. टाइमचा फ्रुटफुल यूज झाला पाहिजे एक्झाम मध्ये, टाइम खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, तर आता आज आपण शिकून घेऊया. ठीक आहे, कारण गाढव काम करणं आणि स्मार्ट वर्क करणं फरक आहे ना. गाढव आणि घोडा, गाढव आणि घोडा, हार्डवर्क कोण करतं रे? गाढव करतं. किंमत कोणाची असते? घोड्याची, कारण घोडा स्मार्ट वर्क करतो. ठीक आहे, आपल्याला ते करायचं स्मार्ट वर्क. ठीक आहे, तर आता समजून घ्या, आता व्यवस्थित लक्ष द्यायचं सगळ्यांनी. राईट? इन इंग्लिश अल्फाबेट देर आर काय सांगितलंय? 26 लेटर्स. कुठून कुठपर्यंत? ए पासून झेड पर्यंत. त्याच्यामध्ये 5 स्वर आहेत. कोणते कोणते? ए, ई, आय, ओ आणि यू, हे 5 स्वर आहेत. आणि 21 काय आहेत? व्यंजन. राईट? वॉवेल्स. स्वर म्हणजे काय असतात? वॉवेल्स, वॉवेल्स म्हणतो आपण. आणि व्यंजने म्हणजे काय? कॉन्सोनंट्स. व्यंजनेला काय म्हणतो आपण? कॉन्सोनंट्स. ठीक आहे, 5 वॉवेल्स अँड 21 कॉन्सोनंट्स. ठीक आहे, तर पहिली स्टेप बघायची आपल्याला. आता पहिली स्टेप म्हणजे काय? फॉरवर्ड व्हॅल्यू. राईट? हे फॉरवर्ड व्हॅल्यू, हाऊ टू रिमेंबर फॉरवर्ड व्हॅल्यू ऑफ अल्फाबेट. सगळ्यांनी हेडिंग घेऊन घ्यायची आता. हाऊ टू रिमेंबर फॉरवर्ड व्हॅल्यू ऑफ अल्फाबेट्स क्विकली. राईट इट डाऊन. सगळ्यांनी हेडिंग घेऊन घ्या व्यवस्थित. हाऊ टू रिमेंबर फॉरवर्ड व्हॅल्यू ऑफ अल्फाबेट्स. आता हे तुमच्याकडून मी आज पाठच करून घेईन. पाठांतर न करता पाठ करायचे, टेक्निक न शिकायचंय, ट्रिक न शिकायचंय. कसं? लक्ष द्या. ठीक आहे, व्यवस्थित नोट्स बनवायचे. आता स्टार्टिंगला बघा मित्रांनो, फक्त लक्ष द्या. आधी काहीच नोट्स नका बनवू, मी तुम्हाला टाइम देतो. नोट्स बनवायला मी तुम्हाला टाइम देतो.
नोट्स बनवायला मित्रांनो मी तुम्हाला टाइम देतो. आता फक्त थोडंसं तुम्ही लक्ष द्या. तर कसं लक्ष द्यायचं बघा. चला आता सगळ्यांचं लक्ष मला प्रॉपर माझ्याकडे पाहिजे. ठीक आहे. आता मी म्हटलं बघा एबीसीडी किती नंबरला, तुम्ही लगेच म्हणाल 1 2 3 4. एबीसीडी पटकन सांगतो. किंवा मी म्हटलं झेड किती नंबरला आहे बाबा, झेडला काय आपण म्हणतो 26 नंबरला आहे. परंतु मी जसं विचारेल तुम्हाला, मला सांगा एच किती नंबरला आहे, जे किती नंबरला आहे, डब्ल्यू किती नंबरला आहे, एस किती नंबरला आहे, आपली गाडी थोडी स्लो होऊन जाते. आपण काय करतो, बोटावर बसतो किंवा एबीसीडी लिहित बसतो, त्यात आपला टाइम वाया जातो. नंबर बघितला की लगेच डोक्यात आलं पाहिजे किती नंबरला आहे. आता हीच अशी टेक्निक शिकायची. आता मी तुम्हाला मागाशी विचारलं एबीसीडी पटकन लक्षात राहतं, एक्स वाय झेड पटकन लक्षात राहतं. का लक्षात राहतं? कारण मला सांगा तुम्ही पाठ केलेलं नाहीये. मी म्हटलं ए किती नंबरला आहे, किती नंबरला रे, मला सांगा ए किती नंबरला आहे, तुम्ही लगेच कमेंट कराल 1 नंबरला आहे. बरोबर ना. मी म्हटलं झेड किती नंबरला आहे, किती नंबरला आहे झेड, 26 नंबरला आहे. आपण लगेच म्हणतो 26 नंबरला आहे. हे तुम्ही पाठ केलेलं नाहीये, लक्षात घ्या मित्रांनो, हे तुम्ही पाठ केलेलं नाहीये. याची एक टेक्निक तुम्हाला माहिती. टेक्निक काय माहिती तुम्हाला, की ए ने सुरुवात होते आणि झेड ने शेवट होतो. ए ने सुरुवात होते आणि झेड ने काय होतो, शेवट होतो. म्हणून आपल्या त्या गोष्टी माहिती असतात. ठीक आहे. तर आपल्याला पाठ करायचं नाही, आपल्या ट्रिकने शिकायचं. तर कसं बघा, आता समजून घ्या, लक्ष द्यासाठी. तर फॉर एक्झाम्पल एबीसीडी पटकन लक्षात राहतं. प्रॉब्लेम कुठून येतो, ई एफ जी एच पासून प्रॉब्लेम यायला सुरुवात होतो. तर त्याला आपण ओव्हरकम करू. तर फॉर एक्झाम्पल मला आता एफ लक्षात ठेवायचं. सगळ्यांचं लक्ष मला कंपल्सरी आता इथं पाहिजे. कुणीही खाली बघणार नाही. नोट्सला तुम्हाला मी सेपरेट टाइम देतो. लक्ष द्या, फक्त लक्ष द्या मी काय करतोय. तुम्हाला फक्त ऑब्झर्वेशन करायचं, मी काय करतोय, कशा ट्रिक्स बनवतोय ते लक्ष द्यायचे आणि तुम्ही फक्त एकदा व्यवस्थित लिहून घ्यायचे. तुम्ही कधीच विसरणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. चला एफ बघा, आता असं दिसतं. आता मी एफ ला काय टेक्निक वापरतो, काय जुगाड वापरतो बघा, ट्रिक काय करतो बघा. मी एफ ला काय करतो बघा, मी एक रेस जोडतो, याला असं उलट करतो. किती झालं रे, 6. म्हणजे या एफ मध्ये 6 लपलाय. एफ मध्ये मित्रांनो काय लपलाय, 6 लपलाय. म्हणजे याचा अर्थ या एफ चा नंबर झाला 6. लक्षात घ्या, एफ चा नंबर काय झाला 6. एफ किती नंबरला आहे, 6 नंबरला आहे. टेक्निक तयार करायचा, स्मार्ट वर्क करायचं, जुगाड तयार करायचा. एफ नंतर येतं जी. आता जी ला मी काय करतो बघा, सिंपल, पाठ करायचंच नाही, मी काहीच पाठ करून घेत नाही, ना फॉर्म्युला ना लेटर्स ना काहीच ना पाडे. लक्षात घ्या, टेक्निक न सगळं लक्षात ठेवतो मला. बघा तुम्ही आता जी, आता मी जी ला काय करतो बघा, सिंपल एक रेस जोडतो अशी. किती झालं रे, 7 झालं. जीचा नंबर 7. जीचा नंबर काय झाला, 7. जीचा नंबर काय झाला, 7. फिनिश. जी कसं दिसतं, लिहून घेतलं मी, एक रेस जोडली, संपलं. जीचा नंबर 7. जी नंतर काय येतं, एच. हे बघा एच असं दिसतं. आता मी एच ला काय करतो बघा, सिंपल टेक्निक. काय करायचं बघा, सिंपल, हे एक रेस जोडली, हे एक रेस जोडली, असं राऊंड केला. किती दिसतं, 8 झालं. एचचा नंबर 8. एचचा नंबर 8. एच म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे सरांनी काय केलं होतं, सरांनी ट्रिक काय वापरली होती, सरांनी कशा प्रकारे एच ला 8 बनवलं. 8 तयार करायचंय, 8 मध्ये एच लपलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून एच ला 8 बनवायचं आपण, जेणेकरून लगेच लक्षात आलं पाहिजे किंवा एचचा नंबर 8 आहे. फिनिश. एच नंतर काय येतं, आय. हे बघा आय असं दिसतं. आता आय ला मी सिंपल टेक्निक काय वापरणार बघा, मी फक्त असं राऊंड करणार. किती दिसतं, 9 झालं. आयचा नंबर 9. आयचा नंबर 9. फिनिश. समजतंय सगळ्यांना टेक्निक कशा करतोय मी, लेटर सोबतच जुगाड तयार करायचंय. ट्रिक्स, स्मार्ट वर्क, लेटर सोबतच आपल्याला स्मार्ट वर्क करायचंय. समजतंय सगळ्यांना. आय नंतर काय येतं बघा मित्रांनो, जे. आता जे असं दिसतं. आता मी जे ला काय करतो बघा, सिंपल टेक्निक वापरायची. सिंपल टेक्निक लगेच तुम्ही कायमचं लक्षात राहील तुमच्या, कायमचं. सॉरी, हे एबीसीडी लिहायची झंझटच राहणार ना तुम्हाला. बघा आता जे ला काय करणार बघा, सिंपल, फक्त एक शून्य जोडतो. किती झालं, 10 झालं. जेचा नंबर 10. जेचा नंबर 10. जे किती नंबरला आहे, 10 नंबरला. फिनिश. जेचा नंबर 10. जे म्हटलं की लगेच डोक्यात आलं पाहिजे मित्रांनो आपला, जे ला मी काय केलं होतं, म्हणजे जेचा नंबर काय झाला, 10. ते झालं. जे नंतर काय येतं, के. हे बघा के असं दिसतं. आता के ला मी सिंपल काय करणार बघा, के ला सिंपल काय करणार बघा, मी ही एक रेस जोडली, या केच्या कमरेत लात मारा, ही वाकडी रेस सरळ होऊन जाईल. झालं. या केच्या कमरेत लात मारा, वाकडी रेस सरळ झाली. संपलं. केचा नंबर 11. फनी वर्ड्स तयार करायचे. लक्षात घ्या, जितकं तुम्ही फनी वर्ड्स तयार कराल की तुम्हाला मेहनत कमी लागेल आणि पटकन तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. केचा नंबर काय झाला, 11. समजतं सगळ्यांना, मला आता कमेंट करून सांगा. आता के नंतर काय येतं, एल. आता एल ला काय असं ठेवणार, आता एल ला काय करतोय बघा, सिंपल. एल म्हणजे तुमचा फेवरेट. काय रे, लव आहे ना, तुमचं फेवरेट आहे ना. आणि लव केल्यावर काय वाजतात, 12 वाजतात. झालं. एल म्हणजे लव, आणि लव केल्यावर सरांनी सांगितलं होतं 12 वाजतात. नसतील वाजते, इथून पुढे वाजतील आहे ना, सगळ्यांचेच वाजतात. म्हणजे एलचा नंबर झाला 12. तुम्हाला झोपेत जरी विचारलं एलचा नंबर काय, तर तुम्हाला लगेच आठवेल, एल म्हणजे लव, आणि लव केल्यावर काय वाजतात, 12 वाजतात. म्हणजे अर्थ एलचा नंबर 12. म्हणून आपला अभ्यास करायचा आहे ना.
एल नंतर काय येतं यम. आता मी यम ला काय करतो बघा, सिंपल हा, सिंपल टेक्निक. मी फक्त इथं एक जोडतो, याला इकडून बघतो किती झालं 13, म्हणजे यमचा नंबर झाला 13. यमचा नंबर काय झाला 30. यमचा नंबर काय झाला 13. समजतं सगळ्यांना? मला त्या कमेंट करून सांगा. येस एव्हरीबडी, सगळ्यांना समजतं क्लिअरली? चलो पुढे जाऊ आपण आता. एम नंतर काय येतं एन. आता मी एन ला काय करतो बघा, सिंपल एन कसं दिसतं रे, असं दिसतं. आता मी एन ला काय करणार आय व्ही. आय व्ही म्हणजे दिसतं कसं, आय व्ही सारखं दिसतं ना एन शेप. आय व्ही म्हणजे रोमन लिपीत काय असतं मित्रांनो, रोमन लिपीत 4 असतं. त्याच्या आधी फक्त एक जोडा, म्हणजे यांचा नंबर झाला 14. यांचा नंबर झाला 14. टेक्निक शिकायच्यात, लक्षात घ्या. जास्तीत जास्त टेक्निक ट्रिक शिकायच्यात. पाठांतर कमी, पाठ करायचंच नाही. लक्षात घ्या, जिथं ऑप्शनच नाही तिथं पाठ करू आपण, तिथं रट्टा मारू, तिथं लिहित बसू. जास्तीत जास्त ट्रिक्सने डोक्यात फिट करायचं. एबीसीडी बघा तुम्ही, आज मी तुम्हाला एबीसीडी शिकवली ना, तुम्ही कायम लक्षात ठेवाल. राईट. मी झोपेत जरी विचारलं तुम्हाला एलचा नंबर काय, लात मारून विचारलं उठवलं, एलचा नंबर काय सांग रे बाबा, तर तुम्ही लगेच म्हणाल एल. एल म्हणजे लव. सरांनी सांगितलं होतं लव केल्यावर 12 वाजता, एलचा नंबर 12, फिनिश. ठीक आहे. चला एन नंतर काय येतं ओ. ओला 15 लक्षात ठेवा, राहू शकेल. ठीक आहे, ते पाठ करू शकता. ओ नंतर पी येतं. आता पी ला मी सिंपल टेक्निक काय वापरतो बघा मित्रांनो, पी असं दिसतं ना. आता मी पी ला काय करतो बघा, सिंपल. हे बघा, मी इथे एक जोडला, याला उलट केलं, किती दिसतं 16. झालं, पीचा नंबर 16. पीचा नंबर 16, 16. पी म्हटलं की लगेच डोक्यात झालं पाहिजे मी काय केलं. ठीक आहे. मी तुम्हाला असं कधीच सांगणार नाहीये एक्झाम मध्ये जा, रफ शीट घ्या, एबीसीडी लिहा, 1 2 3 4 करत बसा, हातावर मोजा. हे सगळं गाढव काम आहे, लक्षात घ्या. ट्रॅडिशनल वर्क, डॉन्की वर्क. मी असं सांगेन केच्या कमरेत लात मारा, रेश सरळ झाली, झालं, केचा नंबर 11. ठीक आहे. मी असं लक्षात ठेवेन तुमच्याकडून. पी नंतर काय येतं क्यू. पी नंतर काय येतं मित्रांनो क्यू येतं. तर मी क्यू ला काय करतो बघा, सिंपल टेक्निक वापरायची आहे इथे. क्यू, हे बघा क्यू असं दिसतं. तर क्यू ला काय करतो बघा, सिंपल. क्यू ला मी काय करणार, एक रेस जोडली, इथे एक लिहिला, किती बनवलं 17 बनवलं. क्यूचा नंबर 17. क्यूचा नंबर 17 झालं, फिनिश. क्यू नंतर काय येतं आर. आता मी आर ला काय करणार बघा, हे आर असं दिसतं. आता मी आर ला काय करतो बघा, सिंपल टेक्निक वापरायची. काय करायचं बघा, हे रेस जोडली, इथं एक लिहिला, याला किती बनवलं 18. या आर मध्ये, या 8 मध्ये आर आहे. आर ला काय केलं मी, हे रेस जोडली, असा राऊंड केला, इथं आधी एक जोडला आणि 18 बनवलं. झालं, आरचा नंबर 18, फिनिश. आर नंतर काय येतं यस. इथं यस लिहितो आता. यस ला काय करतो बघा, सिंपल टेक्निक काय वापरतो बघा, हे जोडलं, इथं एक लिहिला, किती झालं 19, म्हणजे यस चा नंबर झाला 19. झालं, यस मध्ये 19 लपलाय, शोधून काढायचं आपण, बरोबर ना. टेक्निक्स, ट्रिक्स, स्मार्ट वर्क. म्हणजे यस चा नंबर काय झाला 19. यस नंतर काय येतं टी. आता आपण मॅचेस बघतो, रोज बघतो ना रे. कोणत्या मॅचेस, T20 मॅचेस. बघा, आपण रोज T20 मॅचेस बघतो, कंटिन्यू बघत राहतो, बरोबर ना. वर्ल्ड कप बघतो, सगळ्या गोष्टी बघतो. T20 वर्ल्ड कप बघतो, T20 10 वेळा म्हणतो, राईट. पण आपण असं कधी विचार करत नाही की टीचा नंबर हा अक्षर मालिकेमध्ये 20 आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ना, तर तुम्ही कधीच विसरणार नाही. झोपेत जरी लात मारून विचारलं मी टीचा नंबर सांग रे, तर तुम्ही काय म्हणाल टीचा नंबर 20. T20 मॅचेस, सरांनी सांगितलं होतं T20. पाठ करायची गरज आहे का रे, सांगा मला. काहीच गरज नाही. टी म्हटलं की आता डोक्यात लगेच समजेल T20 मॅचेस, T20, फिनिश. हे बघा, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात, एक अभ्यासाची सिंपल टेक्निक सांगतो. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात, आपण डेली रुटीन मध्ये जे शब्द वापरतो, जे व्यावहारिक जीवनामध्ये वापरतो, त्याची लिंक कुठेतरी अभ्यासासोबत कनेक्ट करा तुम्ही. अभ्यास एकदम सोपा होऊन जातो बघा, अभ्यास एकदम सोपा होतो. ठीक आहे. आता टी नंतर काय येतं यू. आता मी यू ला काय करतो बघा, यू असं दिसतं. आता सिंपल टेक्निक काय वापरायची बघा, मी यू ला काय करतो बघा, सिंपल टेक्निक. हे बघा, मी काय करतो, एक रेस जोडली, इथं एक लिहिला, याला उलट करतो, किती झालं 21. यूचा नंबर 21 झालं. यूचा नंबर काय झाला 21. यू नंतर काय येतं व्ही. आता मी व्ही ला काय करतो बघा, व्ही असं दिसतं. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपण सेल्फी घेतो है ना. सेल्फी कशी घेतो रे, अशी 2 बोटं करतो. 2 बोटं म्हणजे किती 22. सेल्फी घेतो ना पण दिवसातून 10 15 20, डिपेंड करतो तुमच्यावरती. 2 बोटं करतो अशी. 2 बोटं म्हणजे किती 22. झालं, म्हणजे व्ही म्हणजे काय करायचं, सेल्फी लक्षात ठेवायचं, फिनिश. म्हणजे व्हीचा नंबर काय झाला 22. झालं, व्हीचा नंबर 22.
व्ही नंतर काय येतं डब्ल्यू. आता डब्ल्यू ला काय करतो बघा, डब्ल्यू इथं वरती लिहितो, दिसतं ना सगळ्यांना, किंवा इथे लिहिलं ते चालेल. चला डब्ल्यू इथे लिहितो, डब्ल्यू असं दिसतं. आता मी डब्ल्यू ला काय करतो बघा, सिंपल टेक्निक जुगाड, इथं फक्त 2 जोडतो आणि याला असं उलट करतो. किती झालं 23. म्हणजे डब्ल्यू चा जो नंबर आहे तो किती झाला 23. ठीक आहे. डब्ल्यू नंतर काय येतं एक्स. एक्स एक्स ला काय करतो बघा, एक्स या अशा 2 रेषा काढतो. 2 रेषा काढल्या, एक्स ला अशा 2 रेषा काढल्या. ठीक आहे, 2 रेषा काढल्या. किती पार्ट मध्ये झालं बघा बरं, 1 2 3 4 पार्ट मध्ये झालं. 24. एक्स चा नंबर 24. इथं वाय लिहिलं मी. आता वाय ला काय करतो बघा, सिंपल टेक्निक, इथं फक्त मी 2 जोडतो. किती झालं 25. म्हणजे वायचा नंबर झाला 25. झाली पूर्ण एबीसीडी. बघा पूर्ण एबीसीडी शिकलो आपण, काहीच अवघड नाहीये. पूर्ण एबीसीडी डोक्यात फिट. आता समजली पूर्ण एबीसीडी. तुम्हाला फक्त आता मी जसं केलं तसं व्यवस्थित नोट्स बनवायच्या, जसं लिहिलं तसं. आणि माझ्या लेक्चरला शक्यतो मल्टी कलर पेन वापरा. इथे बघा मी मल्टी कलर पेन, रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन, म्हणजे मी मल्टी कलर पेन वापरतोय जेणेकरून नोट्स प्रॉपर बनवायचे. लक्षात घ्या, नोट्स खूप महत्वाच्या असतात कोणत्याही विषयाच्या, जेणेकरून मला हे रिव्हिजन करताना एका स्ट्रोक मध्ये रिवाइज झालं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना एबीसीडी पूर्ण, फॉरवर्ड नंबर ऑफ अल्फाबेट्स व्यवस्थित व्यवस्थित लिहून घ्यायचे, व्यवस्थित प्रॉपर. राईट इट डाऊन केअरफुली. चला सगळ्यांना समजलंय का मला सांगा एकदा, मला एकदा कमेंट करून सांगा सर्वांना एबीसीडी कशी लक्षात ठेवायची समजलं का. आता बघा तुम्ही सगळ्यांना समजलं असेल. सगळ्यांच्या कमेंट फास्ट येते मला जर मी नंबर्स दिले तुम्हाला तर. एबीसीडी फास्ट कशी लक्षात ठेवायची सगळ्यांना क्लिअर आहे. व्यवस्थित लिहून घ्यायची आहे तशी, मी जशी लिहिली तशीच. मी आर ला कशी ट्रिक केली बाबा, क्यू ला कशी ट्रिक केली, के ला कशी ट्रिक केली, एल ला काय लिहिलं मी, व्यवस्थित लिहून घ्यायचं. एकदाच मेहनत करायची. आपला हा विषय हा असा आहे मित्रांनो, राईट, चेंज होणारा नाहीये. 10 वर्षापूर्वी पण आईच्या भावाला मामाच म्हणत होते, आज पण आईच्या भावाला मामाच म्हणतात. राईट, 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी 1+1=2च होतं, आजही 1+1=2च आहे. चेंज होणार नाही आपला हा सब्जेक्ट, लक्षात घ्या. खूप छान फायदा आहे तुमचा. तुम्हाला सगळीकडे इन्क्लुडिंग प्रायव्हेट सेक्टर, तुम्ही कुठेही जा, मॅथ रिझनिंग तुम्हाला कामाला येणारच आहे कंपल्सरी. मॅथ रिझनिंग तुमचा पिछा सोडणार नाहीये. तुम्हाला वाटलं चला गव्हर्नमेंट एक्झाम क्लिअर नाही होते जाऊ प्रायव्हेट मध्ये. प्रायव्हेट मध्ये पहिला राऊंड कुठला असतो सांगा बरं मला, ऍप्टिट्यूड टेस्ट. ऍप्टिट्यूड म्हणजे हेच आहे, लक्षात घ्या. ऍट एनी एंड फिरून फिरून मॅथ रिझनिंग करायचंच आहे, नो एक्सक्यूज. पण आपल्या ट्रिक नाही, टेक्निक नाही, हे असंच शिकायचंय. राईट, मी तुम्हाला लिहून देऊ शकलो असतो ना एबीसीडी लिहा बाबा, चला लागणार आहे आपल्याला, आणि पाठ करून घ्या. हा, पाडे तर बिलकुल पाठ करून घेणार नाही. लक्षात घ्या, मला स्वतःला 11 पर्यंत पाडे येतात. बी फॅक्ट जे येतात सांगतो, मला स्वतःलाच 12चा पाठ आठवावा लागतो. माझं कुठं अडलेलं नाही, मी बँकेची पोस्ट क्लिअर केली. ठीक आहे, कुठं अडत नाहीये. मला टेक्निक माहिती ना, क्वेश्चन सोडवायची टेक्निक माहिती ना, मला कसं कॅल्क्युलेशन करायच्या, कशा ट्रिक्स आहेत मला माहिती ना त्या गोष्टी. बस ते तुम्हाला शिकवेन मी. जास्तीत जास्त ट्रिक वापरायच्या, टेक्निक्स. चला डन. चला झालं सगळ्यांचं लिहून, येस एव्हरीबडी. एकदा मला कमेंट करून सांगा. समजतंय सगळ्यांना क्लिअरली? सगळ्यांना समजतंय व्यवस्थित? थोडीशी स्पीड मॅच होईपर्यंत वेळ लागेल, 1-2 लेक्चर लागेल तुम्हाला. माझी स्पीड थोडी जास्त असेल कधी, ठीक आहे, तुमची ट्रेनिंग वगैरे 1-2 लेक्चरचा थोडासा, कारण तुमच्यासाठी मी नवीन आहे, मॅथसाठी तुम्ही नवीन आहे. ठीक आहे, 1-2 लेक्चर मध्ये मॅच होऊन जाईल. हा, चलो डन. बरं समजलं सगळ्यांना, कळालंय सगळ्यांना? सगळ्यांना कळालं आहे का? कळ्या की नाही कळ्या कमेंट करून सांगा, कळ्या की नाही कळ्या.
कळ्या की नाही कळ्या? रिव्हिजन करावी लागेल. एकदा तुम्ही रिव्हिजन केली बस, परत काहीच करायची गरज नाही, डायरेक्ट एक्झामला जा. आपल्या ट्रिक्सच अशा आहे की तुम्हाला जास्त रिव्हिजनची गरजच नाही पडणार. एक रिव्हिजन करा बस, फिनिश. तुम्हाला मी पाठांतरला काहीच करायला लावणार नाही, पाठ काहीच करायचं नाही आपल्याला. टेक्निक्स आणि ट्रिक्स शिकायच्या सगळ्या गोष्टी. ट्रॅडिशनल आन्सर काढायचंय, परंतु स्मार्ट वर्क करायचंय, त्याला ट्रिक कशी वापरायची हे पण शिकायचंय. एकाच वेळेला जायचं ना आपल्याला. चला, क्लिअर आहे सगळ्यांना? यस एव्हरीबडी. जायचं पुढं. झालं सगळ्याचं लिहून? रफ करू काय? नोट्स प्रॉपर बनवा बरं का. ह्या नोट्स तुम्हाला कुठे भेटणार नाही, आपल्या लेक्चर मध्येच भेटेल. हे असं तुम्ही बघा, सांगा मला कुठे दिलंय का लिहून. सगळीकडे ते इजोटीची ट्रिक. मलाही माहिती इजोटीची ट्रिक काय कामाची नाही, लक्षात घ्या. EJOTY. एच कुठे आहे शोधत बसा, डब्ल्यू कुठे आहे शोधत बसा, शेवटी आलंच ना कॅल्क्युलेशन. एच म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे. काय केलं मी? एच ला एड बनवलं, वरचं खालचं जोडून घेतलं, संपलं. एल म्हटलं की लव किलर 12 वाजता. टी म्हटलं की T20 मॅचेस, फिनिश. अशाने स्पीड वाढेल तुमची. डन. खूप खूप तुम्हाला थँक्यू प्रीती, थँक्यू सो मच. हे बघा, तुम्हाला खूप साऱ्या ट्रिक्स शिकायला मिळणार आहेत आपल्या लेक्चरमध्ये. खूप खूप नवीन नवीन ट्रिक्स जे तुम्ही आधी बघितलंही नसेल की सर इतकंही सोपं असतं का. गणित बुद्धिमत्ता एकदम सोपं करून शिकवणार आहे तुम्हाला, एकदम सोपं. कारण बघा मित्रांनो, मी बँकिंग, UPSC, MPSC, SSC सगळ्या एक्झाम शिकवतो, राईट. बँकिंग एक्झाम तुम्हाला माहिती आहे, मॅथ्स हायर लेवलचं असतं, राईट. तिथल्या बुक्स मध्ये खूप साऱ्या ट्रिक्स आहेत. आणि मी लोकल ऑथरची बुक शक्यतो रेफर नाही करत. इंटरनॅशनल जे आहेत, जे एकदम हायर स्टँडर्डचे आहेत जवळपास आणि हाय लेवलचे, तिथले बुक शक्यतो मी रेफर करतो, जेणेकरून तिथे ट्रिक्स दिल्या असतात खूप साऱ्या. हायर लेवलचे क्वेश्चन कशी टॅकल करायची त्यातल्या नोट्स तुम्हाला मी शक्यतो देत असतो, ठीक आहे. मी जवळपास खूप स्टडी केलेला आहे, गेले 8 वर्षाला हा सब्जेक्ट शिकवतोय. माझ्याकडे जवळपास पेड अनपेड 150 प्लस युट्यूब चॅनल सबस्क्रिप्शन आहे, राईट. सगळ्यांचं बघतो मी सगळ्यांना माझा गुरु मानतो. माणसानं सगळ्यांना आपला गुरु मानला पाहिजे. ज्याच्याकडून जे शिकायला मिळतं शिकून घ्या, तो आपला गुरु, बस संपलं, राईट. त्याच्यामुळे आपण कधी मला खूप जास्त येतं, मी खूप भारी, ठीक आहे, मी आज कधीच म्हणणार नाही, जायचं पण नाही. मी सगळ्यांकडून शिकतो आणि मी अजूनही शिकतो, लक्षात घ्या, मी अजूनही शिकतो. मी म्हणत नाही मला 100% येतात गोष्टी, मी अजूनही शिकतो आणि जेवढं शिकलं तेवढं देण्याचा प्रयत्न पण करतो, ठीक आहे. चला, क्लिअर आहे सगळ्यांना? चला, थोडंसं पुढे जाऊ आपण. हे बघा, आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला खूप साऱ्या ट्रिक्स शिकायला मिळणार आहेत, त्यामुळे नोट्स मात्र प्रॉपर बनवा. हा, तुम्हाला हे नक्की सांगतो मी, हे बुक मध्ये नाही मिळणार. येस, हे क्लिअरली तुम्हाला इथे लेक्चरमध्ये शिकावं लागणार आहे आणि लेक्चरमध्येच तुम्हाला प्रॉपर नोट्स बनवाव्या लागणार आहेत. मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये खूप जास्त ट्रिक्स आहेत, लक्षात घ्या, ज्या तुम्हाला माहिती नसतील, अशा पण नवीन नवीन ट्रिक्स शिकायच्या. हा, तुमच्याकडे काही ट्रिक असतील तर त्यात तुम्ही मला शिकवा, लक्षात घ्या. आपण आपल्या सोबत पुढे जायचंय. काही गोष्टी समजा मला माहिती नाहीये, ठीक आहे, काही गोष्टी याच्यापेक्षा सोप्या तुमच्याकडे असतील तर नक्की मला मेसेज करा, नक्की मला सांगा. तुम्ही लेक्चर मध्ये सांगा, मला मेसेज करा, काही हरकत नाही. तुमच्याकडून मी पण शिकतो, मी पण अपग्रेड होतो, तुम्ही स्वतः पण माझ्याकडून शिका, अपग्रेड व्हा, आपण सोबत शिकू, सोबत पुढे जाऊ, आहे ना. असं नाही की मी टीचर आहे खूप भारी, असं नाही. तुम्ही स्टुडंट आहे, तुम्हाला देखील काही मोठे नवीन नवीन गोष्टी माहिती असतील, मला नक्की सांगा. मी माझ्या नोट्स मध्ये नक्की इन्क्लूड करेल त्या गोष्टी. चला, आता दुसरं आपण दुसरी स्टेप. त्याच्या आधी थोडंसं आपण बघा मित्रांनो, थोडंसं मला बघूया तुम्हाला किती येतं ते, म्हणजे तुम्हाला किती समजलं हे बघतो थोडंसं मी. ठीक आहे, आता मी काय करतो बघा, माझं नाव लिहितो इथं. मी काय करतो बघा, सिंपल प्रॅक्टिस कशी करायची शिकवतो. आता फॉरवर्ड नंबर सगळेजण शिकले ना, आता प्रॅक्टिस कशी करायची हे देखील महत्वाचं आहे. आता कोणतेही नाव घ्या, आता माझं नाव घेतो, ठीक आहे, मी तर माझं नाव घेतलं, ठीक आहे. आता बघा काय करायचं, प्रॅक्टिस कशी करायची. एनचा नंबर काय रे? 14, इथं लिहायचा. एनला मी काय केलं तर आठवायचं. एन म्हणजे आयव्ही म्हणजे रोमन लिपीत 4, आधी 1 जोडला. आता आयचा नंबर काय रे? आयला काय केलं होतं मी? 1 राऊंड केला होता, इथं 9. केला काय केलं होतं मी? के काढताना असा काढला होता, ही एक रेष या केच्या कमरेत लात मारली, झाला 11. एचला काय केलं होतं मी? हे असं बनवलं होतं 8.
इथं 9 आणि एल सांगितलं तर मी एल म्हणजे लव लव केल्यावर 12 झाले नंबर फिनिश. तुम्हाला फक्त हे असं तुमचं नाव लिहायचंय आणि खाली त्याचे नंबर प्रॅक्टिस अशी करायची कोणतेही 5 नाव प्रॅक्टिस करताना एनी 5 नेम्स. मग तुम्ही तुमचे नाव लिहा, तुमच्या फॅमिली मेंबर्सची नाव लिहा, तुमच्या फ्रेंड्सची नाव लिहा, सब्जेक्टची नाव लिहा आणि पटापट हे असं लिहिता आलं म्हणजे न बघता न बघता न बघता. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. आज फर्स्ट लेक्चर आहे तर मग आपला खूप गडबड करून शिकवणार नाही मी, थोडं स्लो जायचं आपल्याला. कारण मी जर पहिल्याच लेक्चरला सगळ्या साऱ्या गोष्टी शिकवल्या तर थोडं तुमचं कन्फ्युजन होईल. ठीक आहे. स्लो अँड स्टडी मीन्स द रेस. हळूहळू स्पीड वाढवू आपण. एकदम स्पीड वाढवली तर प्रॉब्लेम होईल तुम्हालाच आहे ना. एकदम स्पीड नाही वाढवायची, हळूहळू गोष्टी क्लिअर करू आपण. स्लो अँड स्टडी मीन्स द रेस. एक 4-5 लेक्चर थोडे हळूहळू घेऊ आपण, त्यानंतर मग एकदा स्पीड वाढली आपण जसं की आपण पहिला गिअर, दुसरा गिअर, तिसरा गिअर, गाडी एकदम 5व्या गिअर घेतो का आपण? नाही. आपण काय करतो आधी पहिला गिअर, मग दुसरा, मग तिसरा, या प्रकारेच नेहमी अभ्यास करायचा. ठीक आहे. आज आपलं पहिलंच लेक्चर आहे ना, खूप जास्त पळू नाही शिकत नाही है ना. चला आता बघा अपोजिट लेटर्स. अपोजिट्स प्रॅक्टिस कशी करायची ते पण सांगितलं मी. कोणतेही 5 नावं घ्या, कोणतेही 5 नावं घ्या, त्याचे नंबर्स तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. चला आता अपोजिट हेडिंग घ्या. हाऊ टू रिमेंबर अपोजिट लेटर्स. हाऊ टू रिमेंबर अपोजिट लेटर्स. मी हे बघा सगळ्यांचा विचार करतो. माझ्यासाठी ज्यांना फास्ट समजतं ते पण इम्पॉर्टंट आहेत आणि माझ्यासाठी ज्यांना काहीच समजत नाही, झिरो पासून सुरुवात आहे ते पण मला तेवढेच महत्वाचे. आणि मी नेहमी लक्षात ठेवा शिकवताना झिरो पासून शिकवतो. मी आज काय सुरू केलं सांगा बरं? एबीसीडी. बुद्धिमत्तेचा बेस काय? एबीसीडी. मग मी जर सुरुवात इथून करतोय तर लक्षात घ्या मी सर्वांना सोबतच घेऊन जाणार. ठीक आहे. आणि मी गणितामध्ये पण 1+1 = 2 इथून सुरू करणार. कारण मला सर्वांना सोबत घेऊन जायचं. ठीक आहे. आपल्या कोणाला मागे पडू द्यायचं नाही, सगळे सोबत जाऊ आपण. ठीक आहे. वेळ लागला हरकत नाही, आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं. चला आता अपोजिट्स मध्ये बघा. आता फॉर एक्झाम्पल एच्या ऑपोजिट झेड येतं, म्हणजे एच्या विरुद्ध काय येतं? झेड येतं. हे सर्वांना माहिती असतं की बाबा एच्या विरुद्ध झेड येतं. अपोजिट्स म्हणजे काय हे आधी समजून घ्या. अपोजिट्स म्हणजे हे बघा, एच्या विरुद्ध झेड. पहिलं लेटर आणि शेवटचं लेटर. दुसरं लेटर सेकंड लास्ट. हे बघा पहिलं लेटर ए, शेवटचं झेड. दुसरं बी आहे, सेकंड लास्ट वाय. तिसरं सी आहे, थर्ड लास्ट एक्स आहे. चौथं डी आहे, फोर्थ डब्ल्यू एस लास्ट पासून. इथं ई व्ही एफ यू. याच्यावरती प्रश्न पडतात. ठीक आहे. याच्यावरती क्वेश्चन खूप सारे असतात. हे आपल्याला फास्ट आलं पाहिजे. एबीसीडी न लिहिता, एबीसीडी न पाठ करता. ठीक आहे. तर ते कसं बघूया आपण. आता फॉर एक्झाम्पल एच्या विरुद्ध झेड येतं, सगळ्यांनाच माहिती राईट. पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर हे सर्वांनाच माहिती असतं. किंवा आपण खूप सारे सोपे सोपे शब्द आहेत, हे पण लक्षात ठेवू शकता. मी अजून तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे काय असेल तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये इन्क्लूड करा. आपण ऑनलाईन शॉपिंग करतो. कुठून करतो मित्रांनो? फ्लिपकार्ट, अमेझॉन. कुठून करतो? अमेझॉन. मग मी कोणता शब्द लक्षात ठेवणार? अमेझॉन लक्षात ठेवा. सोपा शब्द आहे अजून. ठीक आहे. म्हणजे बघा मित्रांनो, एच्या विरुद्ध झेड, एच्या विरुद्ध झेड आणि बीच्या विरुद्ध काही एच्या विरुद्ध झेड आणि झेडच्या विरुद्ध वाय. एच्या विरुद्ध झेड आणि झेडच्या विरुद्ध ए. आता बीच्या विरुद्ध वाय येतं काय? असं मी बॉय. आपण डेली रुटीन मध्ये शब्द वापरूया म्हणजे सोपं जाईल. बॉय म्हणतो ना आपण, बॉय बॉय बॉय. बीच्या विरुद्ध वाय, वायच्या विरुद्ध बी. फिनिश. सीच्या विरुद्ध काय येतं? एक्स. क्रॅक शब्द लक्षात ठेवा. क्रॅक्स म्हणतो ना आपण. सीच्या विरुद्ध एक्स, एक्सच्या विरुद्ध सी. याच्यापेक्षा तुमच्याकडे अजून काही सोपे शब्द असतील तर मला नक्की कळवा. सीच्या विरुद्ध एक्स, एक्सच्या विरुद्ध सी. डीच्या विरुद्ध डब्ल्यू येतं. डी शब्द लक्षात ठेवा. किंवा ड्रॉ. आपण म्हणतो ना ड्रॉ द डायग्राम. म्हणतो ना आपण ड्रॉ दी डायग्राम. ड्रॉ दी डायग्राम. डीच्या विरुद्ध डब्ल्यू, डब्ल्यूच्या विरुद्ध डी. म्हणतो ना आपण डीच्या विरुद्ध डब्ल्यू, डब्ल्यूच्या विरुद्ध डी. ठीक आहे. त्यानंतर ईच्या विरुद्ध व्ही. आता आल्याला मी तुम्हाला काय बोललो सगळ्यांना? गुड इव्हनिंग क्लास बोललो ना. गुड इव्हनिंग, इव्हनिंग. ईच्या विरुद्ध व्ही, व्हीच्या विरुद्ध ई. मी बोललो ना आल्याला गुड इव्हनिंग क्लास. ईच्या विरुद्ध व्ही, व्हीच्या विरुद्ध ई. फिनिश. ई नंतर काय येतं? आता मला सांगा बोर होते का तुम्हाला शिकवताना? शिकवताना बोर होते का? नहीं. हम लोग कैसे सीख रहे हैं? फन के साथ सीख रहे हैं. कैसे सीख रहे हैं हम लोग? फन के साथ सीख रहे हैं. एफ च्या विरुद्ध यू, यू च्या विरुद्ध एफ. हम लोग कैसे सीख रहे हैं? फन के साथ सीख रहे हैं. राईट. एफ नंतर काय येतं? जी. सोपा शब्द सांगतो. जीएसटी म्हणतो ना आपण. जीएसटी, जीएसटी, जीएसटी. रोजचा डेली रुटीन मधला शब्द आहे. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं मित्रांनो? डेली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे घडतं, डेली लाईफ मध्ये जे आजूबाजूला घडतं, करेक्ट करा. जीएसटी आपण रोज म्हणतो, पण आपण असं कधी विचार करत नाही जीच्या विरुद्ध टी येतं, अक्षर मालिकेमध्ये टीच्या विरुद्ध जी येतं. म्हणजे बघा जी आठवला की लगेच आठवतो जीएसटी. ठीक आहे. चला जी नंतर काय येतं? एच. हाय स्कूल. एचच्या विरुद्ध यस, यसच्या विरुद्ध एच. हाय स्कूल, हाय
स्कूल, एचच्या विरुद्ध एस, एसच्या विरुद्ध एच. झालं. आय 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 वरून काय येणार? इंडियन रेल्वे. आयच्या विरुद्ध आर, आरच्या विरुद्ध आय. इंडियन रेल्वे. आयच्या विरुद्ध आर, आरच्या विरुद्ध आय. झालं. ज्याच्या विरुद्ध काय तर क्यू. जंगल क्वीन लक्षात ठेवत नाही. अजून तुमचा फेवरेट सांगतो, जॅकलीन. हिला नाही विसरणार तुम्ही, है ना. बाकी सगळं विसराल, पण जॅकलीनला नाही विसरणार, आहे ना. तुमची फेवरेट हिरो. जेच्या विरुद्ध क्यू, क्यूच्या विरुद्ध जे. झालं. जेच्या विरुद्ध क्यू, क्यूच्या विरुद्ध जे. जॅकलीन. ठीक आहे. जे नंतर काय येतं रे? के. काला पाणी किंवा. आमिर खानचा मूवी बघितला का रे? कोणता मूवी बघितला ना? कोणता मूवी? पीके. बघा आता पीके मूवी तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे ना. मी पण बघितला, सगळ्यांनी बघितला. पण मला कुठेतरी वाटलं की चला याला आपण अभ्यासासोबत कनेक्ट करू. पीके मूवी सगळ्यांनी बघितला, तुम्ही बघितला असेल, तुमच्यापैकी 50% लोकांनी बघितलं असणार आहे. पण पीच्या विरुद्ध के येतं अक्षर मालिकेमध्ये आणि केच्या विरुद्ध पी येतं लेटर सिरीज मध्ये. हे आपण विचार करत नाही. ठीक आहे. थोडीशी त्यामुळे आपल्या अभ्यासाची टेक्निक चेंज करायची. स्मार्ट वर्क, जास्तीत जास्त स्मार्ट वर्क करायचं. त्यानंतर यल, तुमचं फेवरेट काय सांगितलं मी? लव, है ना. एलच्या विरुद्ध ओ, ओच्या विरुद्ध यल. लव, है ना. तर लवचा वापर आपण अभ्यासाला पण करू, थोडस अभ्यास सोपच आहे ना. आणि यम शेवटचं काय? बी ए मॅन म्हणतो ना आपण, बी ए मॅन. यमच्या विरुद्ध यन, यनच्या विरुद्ध यम. झाले ना रे? 13 + 13 26 लेटर रेडी झाले आपले. समजलं सगळ्यांना? असे फनी वर्ड्स वापरायचे म्हणजे पटकन आन्सर येतं, डोक्यामध्ये पटकन बसतं आपल्या. चला, क्लिअर आहे सगळ्यांना? येस एव्हरीबडी? आय होप सो क्लिअर असेल. चला, व्यवस्थित लिहून घ्या, प्रॉपर नोट्स बनवा. पाठच होऊन जाईल तुमच्या. लक्षात घ्या, लेक्चर मध्येच पाठ होणार आहे आपलं. एक्स्ट्रा अभ्यास करायचीच गरज नाही तुम्हाला. आपल्याला लेक्चर मध्ये सगळं पाठ करायचंय ट्रिकने एकदम. फक्त एकदा रिव्हिजन करा बस, बाकी काहीच नको करू तुम्ही. आणि तुम्ही डायरेक्ट एक्झामला जाऊन बसा. पटकन आठवतं का? बघा सगळ्यांनी काय काय सांगितलं. टी, टी म्हणजे T20, टीचा नंबर 20, राईट. जीएसटी, जीच्या विरुद्ध टी, टीच्या विरुद्ध जी. ट्रिकने अभ्यास करण्याचा हा एकमेव फायदा आहे, लक्षात घ्या. जेवढं जास्त तुम्ही ट्रिक्सने अभ्यास कराल, ठीक आहे, तेवढं जास्त सोपं जाईल तुम्हाला. चला, झालं का सगळ्यांचं लिहून? कमेंट करा मला एकदा. सुरुवात आहे आपली, थोडस स्लो जाऊ. ठीक आहे. 2-4 लेक्चर तर मी बरोबर स्पीड वाढवतो. ठीक आहे. सुरुवातीला आपली ट्युनिंग मॅच होण्यासाठी, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी थोडं 1-2 लेक्चर स्लो जायचं. चलो डन. चला, झालंय सगळ्यांचं लिहून? जायचं पुढं? चलो आगे बढ़ते हैं, लाइफ में हमेशा आगे बढ़ो, है ना. चला, आता प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस कशी करायची शिकवलं मी ऑलरेडी. काय करायचं बघा, सगळ्यांनी करायचं लगेच माझ्यासोबत. नाव लिहायचंय तुमचं. ठीक आहे. आता माझं नाव लिहितो मी, निखिल. ठीक आहे. तर बघा, यांचा नंबर काय रे? सॉरी, यांच्या विरुद्ध काय? तर आपण म्हणतो ना बीएमएन. बीएमएन म्हणतो ना. यांच्या विरुद्ध यम, यमच्या विरुद्ध यम. बीएमएन. आयच्या विरुद्ध आर, इंडियन रेल्वे. आयच्या विरुद्ध आर, आरच्या विरुद्ध आय. केच्या विरुद्ध पी म्हणतो ना आपण, पीके. पीके मूवी, पीके. याच्या विरुद्ध यस, हाय स्कूल. हाय स्कूल. परत आयच्या विरुद्ध आर, इंडियन रेल्वे. आणि एलच्या विरुद्ध लव म्हणतो ना आपण, लव, है ना. चला, डन एव्हरीबडी.
लिहिलं सगळ्यांनी तुम्ही तुमचं नाव? प्रॅक्टिस कशी करायची समजले तुम्हाला? कोणतेही 5 नाव लिहायची तुम्हाला, एनी 5 नेम्स, कोणतेही 5 नाव तुम्हाला या फॉर्म मध्ये लिहायचे. मग तुम्ही तुमची नावं लिहा, तुमच्या मित्रांची नावं लिहा, तुमच्या मित्रमैत्रिणींची नावं लिहा, फॅमिली मेंबरची नावं लिहा, सब्जेक्टची नावं लिहा. क्लिअर एव्हरीबडी? आता एक शेवटची ट्रिक, जे सगळ्यांना अवघड वाटतं. सगळ्यांना काय अवघड वाटतं माहिती का? हे बघा, रिव्हर्स नंबर. रिव्हर्स नंबर, अक्षरांचा उलटा क्रम कशा प्रकारे लक्षात ठेवला पाहिजे? उलटा क्रम, रिव्हर्स नंबर ऑफ अल्फाबेट, रिव्हर्स एबीसीडी कशा प्रकारे लक्षात ठेवायची हे आपल्याला बघायचं. ठीक आहे? जे सगळ्यांना अवघड वाटतं आहे ना, सगळ्यांना तेच अवघड वाटतं मित्रांनो, सगळ्यांना तेच अवघड वाटतं. तर बघूया आपण आता. बघा आता कसं लक्षात ठेवायचं बघू आपण. तर बघा आता झेडचा नंबर 1, आपण झेडला 1 नंबर देणार आणि ए ला किती नंबर देणार? तर 26 नंबर देणार. ठीक आहे? हे लक्षात कसं ठेवायचं बघा आता. ज्या पहिल्या ज्या 2 ट्रिक आहेत, फॉरवर्ड नंबर आणि ऑपोजिट, हे ज्याला समजलं त्यांना रिव्हर्स नंबरची ट्रिक काहीच अवघड जाणार नाही. कसं बघा आता. तर फॉर एक्झाम्पल मित्रांनो, मला जीचा रिव्हर्स नंबर काढायचा आहे. काय करायचंय? लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. मला जीचा रिव्हर्स नंबर लक्षात ठेवायचा आहे, तर मी काय करणार बघा. जीच्या ऑपोजिट काय येतं रे? जीएसटी. जीएसटी जीएसटी म्हणतो ना, जीच्या ऑपोजिट टी येतं. आणि टीचा नंबर काय? 20. तो फक्त जीच्या खाली लिहा, झालं. जीचा रिव्हर्स नंबर 20, फिनिश. काहीच अवघड नाहीये. जीच्या ऑपोजिट काय येतं? टी, आणि टीचा नंबर काय? 20, म्हणजे जीचा रिव्हर्स नंबर झाला 20, झालं. म्हणजे ज्या लेटरचा रिव्हर्स नंबर शोधायचा आहे त्याचा ऑपोजिट लिहा आणि त्याच्या खाली त्याचा नंबर लिहून टाका. आता मला जीचा रिव्हर्स नंबर शोधायचा होता. जीच्या ऑपोजिट काय येतं? टी, आणि टीचा नंबर काय? 20, तो जीच्या खाली लिहून टाकला मी, झालं. आता मला टीचा रिव्हर्स नंबर शोधायचा आहे. टीचा रिव्हर्स नंबर शोधायचा आहे. टीच्या ऑपोजिट काय येतं? जी, आणि जीचा नंबर काय? 7, तो टीच्या खाली लिहा, झालं. टीच्या ऑपोजिट येतं जी, आणि जीचा नंबर 7, तो मी टीच्या खाली लिहिला, संपलं. म्हणजे थोडक्यात काय करायचं मित्रांनो, ज्या लेटरचा रिव्हर्स नंबर तुम्हाला शोधायचा आहे त्याचा ऑपोजिट आठवा. ठीक आहे? आणि त्याचा नंबर त्या जीच्या खाली लिहून टाका. मला जीचा रिव्हर्स नंबर शोधायचा होता, मी काय करणार? जीच्या ऑपोजिट लेटर काय येतं? टी, जीएसटी म्हणतो ना आपण, आणि टीचा नंबर 20, तो जीच्या खाली लिहिणार. टीच्या ऑपोजिट लिहायचं, मला टीचा रिव्हर्स नंबर शोधायचा आहे. टीच्या ऑपोजिट येतं जी, जीचा नंबर टीच्या खाली लिहून टाकायचा, झालं. आता फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेऊ. मला सांगा केचा रिव्हर्स नंबर काय येईल? सांगा. केच्या ऑपोजिटला आठवा. सांगा मला केचा रिव्हर्स नंबर, सांगा आधी कमेंट करून. केचा रिव्हर्स नंबर काय येतं? हे जरा सगळ्यांना अवघड वाटतं, पण काही अवघड नाहीये. ठीक आहे? आपण ट्रिकने शिकूया व्यवस्थित. केचा रिव्हर्स नंबर काय? नंबर सांगा मला, रिव्हर्स नंबर कसं करणार मी? केच्या विरुद्ध काय येतं? केच्या ऑपोजिट पी येतं. पीके मूवी ना, केच्या ऑपोजिट पी येतं, आणि पीचा नंबर काय असतो? 16, तो केच्या खाली लिहा, झालं. केच्या ऑपोजिट काय येतं? पी, आणि पीचा नंबर काय असतो? 16, तो केच्या खाली लिहा, झालं. केचा रिव्हर्स नंबर 16. केचा रिव्हर्स नंबर 16. मी रिव्हर्स विचारलं मित्रांनो, रिव्हर्स, रिव्हर्स नंबर ऑफ अल्फाबेट. समजली ट्रिक सगळ्यांना? आय होप सो समजलं असेल सगळ्यांना. डन. आता मला सांगा मग पीचा रिव्हर्स नंबर काय रे? पीच्या ऑपोजिट काय येतं? के, आणि केचा नंबर काय असतो? 11, म्हणजे पीचा रिव्हर्स नंबर झाला 11. पीचा रिव्हर्स नंबर झाला 11, फिनिश. समजती टेक्निक सगळ्यांना? बरं ठीक आहे, रिपीट करू अजून थोडंसं अवघड आहे. आय नो रिव्हर्स नंबरचं थोडंसं अवघड आहे, पण टेक्निक शिकून घ्या. टेक्निक खूप खूप छान टेक्निक आहे. चला दुसरा लेटर घेऊ आपण, एच. मला याच्या रिव्हर्स नंबर शिकायचा. काय करणार बघा, पहिली स्टेप बघा. याच्या अपोजिट, याच्या विरुद्ध काय येतं? यस. आठवायचं, हे सगळं मनात आठवायचं. मनात काय आठवायचं ते सांगितलं मी. याच्या अपोजिट काय येतं? यस. हाय स्कूल, हाय स्कूल, आणि यसचा नंबर काय असतो? 19, तो याच्या खाली लिहायचा, म्हणजे याच्याचा रिव्हर्स नंबर झाला 19. बस एवढंच करायचं. प्रॅक्टिस होईपर्यंत असं लिहून घ्यायचंय, नंतर डायरेक्ट याचा नंबर 19 लगेच आठवलं पाहिजे. ठीक आहे? हे फक्त प्रॅक्टिस होईपर्यंत लिहून घ्यायचे सध्या सुरुवातीला, कारण तुमची प्रॅक्टिस नाही ना मित्रांनो. हे फक्त प्रॅक्टिस होईपर्यंत.
आणि आता यशचा रिव्हर्स नंबर शोधायचा, काय करणार मी? यशच्या विरुद्ध काय तर यच, आणि यचचा नंबर आठ, तो यशच्या खाली या, झालं. ई सांगा, ठीक आहे, ई ला काय करायचं मग सांगा मला. ईच्या विरुद्ध काय तर आहे व्ही, इव्हिनिंग ना, आणि व्हीचा नंबर काय 22, तो ईच्या खाली या, झालं. म्हणजे ईचा रिव्हर्स नंबर 22, ईच्या विरुद्ध आठवायचं. ऑपोजिट नंबर तेच सांगतो ना मी तुम्हाला. ईच्या विरुद्ध काय तर व्ही, आणि व्हीचा नंबर 22 असतो, तो ईच्या खाली लिहा, झालं. फॉरवर्ड तर तुम्हाला माहितीच असतो ना. आता मी म्हटलं बाबा चला मला एफचा रिव्हर्स नंबर काढायचा आहे. एफचा उलटा नंबर काय? पाठ करायचं ना सध्या. एफचा उलटा नंबर काय? तर काय करणार मी? आठवणार एफ. एफ ला आपण काय केलं? फन. फन हा शब्द आहे, बरोबर. एफच्या विरुद्ध काय तर यू, आणि यू चा नंबर काय असतो 21, तो एफच्या खाली लिहायचा, झाला. म्हणजे एफचा रिव्हर्स नंबर 21. एफ हा फॉरवर्ड नंबर झाला, 6 हा फॉरवर्ड झाला. येस, 6 हा फॉरवर्ड बरोबर आहे, पण मला रिव्हर्स शोधायचा ना. त्याची अजून एक टेक्निक आहे, ती पण सांगतो मी. ठीक आहे, आता दुसरी टेक्निक पण शिकवतो तुम्हाला मी. दुसरी टेक्निक काय बघा, ती पण तुम्हाला सोपीच वाटेल. आता फॉर एक्झाम्पल जी पासून सुरू करू आपण. जी चा नंबर मला रिव्हर्स शोधायचा आहे. मला सांगा जी चा नंबर काय असतो? 7. त्याला फक्त काय करायचं तुम्हाला? 27 मधून वजा करा, बस. ही एक दुसरी टेक्निक आहे. म्हणजे जी चा रिव्हर्स नंबर झाला 20. म्हणजे ज्याचा मला तुम्हाला रिव्हर्स नंबर शोधायचा ना, तो 27 मधून वजा करा, काहीच नका करू. आता मला के चा रिव्हर्स नंबर शोधायचा आहे. के चा नंबर काय असतो? 11. त्याला मी 27 मधून वजा करणार. 27 वजा 11 काय येतं? 16. ही अजून दुसरी टेक्निक आहे शोधण्याची. ज्याला जी सोपी वाटते ती फॉलो करा, असं काही नाही. ठीक आहे. मला आता एमचा रिव्हर्स नंबर शोधायचा आहे. मला सांगा एमचा नंबर काय? 13. त्याला काय करायचं? फक्त 27 मधून 13 करायचं, वजा करायचं. म्हणजे एमचा रिव्हर्स नंबर झाला 14. समजलं? ही दुसरी टेक्निक आहे. ठीक आहे, हे सुद्धा वापरू शकता. मी सगळ्या टेक्निक शिकवेल तुम्हाला, टेन्शन घेऊ नका तुम्ही. खूप साऱ्या टेक्निक्स आहेत. 27 मधून वजा करणे, काही नाही, काही डोकं लावायचं नाही, काही डोकं लावायचं नाही. एफ, एफ आहे. आता मी काय करणार? एफ, एफ चा रिव्हर्स नंबर शोधायचा. एफ काही किती किती? एफ चा नंबर 6. याला फक्त 27 मधून वजा करा. 27 वजा 6 21. एफ चा रिव्हर्स नंबर झाला 21. झालं. टेक्निक्स खूप साऱ्या मिळतील तुम्हाला शिकायला, त्यामुळे टेन्शन घेऊच नका तुम्ही. 27 मधून नंबर वजा करणे, संपलं. समजतंय? क्लिअर आहे सगळ्यांना? येस एव्हरीबडी? येस ऑल ऑफ यू? सगळ्यांना समजतंय का? नंबर सगळ्यांना समजतायत का? तिन्ही गोष्टी समजल्या सगळ्यांना? येस, 27च करायचंय. 27 का हे असं विचारलं मी कसं सांगणार? ट्रिक आहे ती. कारण एकूण 26 लिटर असतात, म्हणून 1 प्लस करून 27 मधून वजा करायचं ते. आता पायथागोरस थेरम आहे, तो प्रूव्ह करत बसण्यामध्ये आपण वेळ नाही वेळ घालवायचा. ट्रिक लक्ष ठेवा, 27 मधून वजा करणे, बस सिंपल. 26 आहेत, परंतु त्याचा एक नंबर असतो ना 27. त्याला स्वतःला पण वजा करावं लागतं ना आपल्याला, म्हणून 27 घेतो आपण. सत्तावीसच काय हे नका विचारत बसू, डायरेक्ट 27 लक्षात ठेवा. तसं जर शिकवलं तर खूप अवघड जाईल ना मग. हे असंच का तसंच का असं नका करू शकतो. 27 आहे, ट्रिक आहे ती, लक्षात ठेवा. समजा थेरम वगैरे प्रूव्ह करत बसायचं ना आपल्याला. पायथागोरसचा थेरम, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, बस एवढं लक्षात ठेवायचं. हे आलं कसं? हे जर तुम्ही करत बसाल ना, तर मग अभ्यास करणं अवघड जाईल. कॉम्पिटिव्ह एक्झाम आहे आपला, 10वी पर्यंत मॅथ्स नाहीये. लक्षात ठेवा, फक्त 27 मधून वजा करायची, संपलं, फिनिश. ऍज इट इज, सिंपल ठेवा सगळ्या गोष्टी. चला, समजलं सगळ्यांना? चला मग मला एक सांगा बरं, तुम्ही तुम्ही सांगा मित्रांनो. मला सांगा, काय करा तुम्ही, मला सांगा एच चा रिव्हर्स नंबर काय सांगा, कमेंट करा. एकोणीस, बरोबर. हे बघा, सिंपल आहे. एचचा रिव्हर्स नंबर, एचचा नंबर काय असतो? 8. याला 27 मधून वजा करा.
27 वजा 8 19 झालं. मला सांगा व्ही चा रिव्हर्स नंबर काय? व्ही चा रिव्हर्स नंबर काय? यस 5 इज द राईट आन्सर. याला काय करायचं? व्ही चा नंबर काय? 22. याला काय करणार? 27 मधून वजा करणार. 27 वजा 22 काही 5. ठीक आहे, 5 इज द राईट आन्सर. चला क्लिअर आहे सगळ्यांना? आय होप सो सर्वांना समजलं असेल आजचं लेक्चर. आपण 3 गोष्टी शिकलो. काय काय शिकलो आपण? फॉरवर्ड नंबर ऑफ अल्फाबेट्स, त्यानंतर ऑपोजिट लेटर ऑफ अल्फाबेट्स आणि रिव्हर्स नंबर ऑफ अल्फाबेट्स. इथं पण तुम्हाला सेम प्रॅक्टिस करायची. तुमचं नाव लिहायचं, ठीक आहे, हे असं नाव लिहिलं मी, आणि याच्या खाली त्याचा रिव्हर्स नंबर लिहायचा, प्रत्येकाचा रिव्हर्स नंबर, कोणतेही 5 नाव. प्रॅक्टिस मात्र महत्वाची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपला हा सब्जेक्ट असा आहे मित्रांनो, प्रॅक्टिसच करावी लागेल. प्रॅक्टिसला शॉर्टकट नाही. बाकी सगळ्या गोष्टीला मी तुम्हाला शॉर्टकट शिकवेन, ठीक आहे. प्रॅक्टिसला शॉर्टकट नाही, मेहनतीला हा पर्याय नाही, मेहनतीला मेहनतच लागेल. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना? चलो, समजलं आजचं लेक्चर सगळ्यांना? आजचं लेक्चर कसं वाटलं सगळ्यांना मला कमेंट करून सांगा बरं. ट्रिक्स कशा वाटल्या? लेक्चर कसं वाटलं? समजतंय सगळ्यांना? ठीक आहे. हे बघा, तुम्हाला मॅथ्स रिझनिंग बद्दल आउट ऑफ पूर्ण लक्षात घ्या, आउट ऑफ ची गॅरंटी देतो पूर्ण. आउट ऑफ मार्क कसे पडतील मी तुम्हाला असं नाही म्हणणार, मी तुम्हाला आउट ऑफ मार्क घेऊनच देईन. ठीक आहे, एखादा क्वेश्चन आउट ऑफ बाउंड्री असू शकतो, पण लक्षात घ्या 90% क्वेश्चन आपल्या नोट्स मधून येतील. 90% सिलेबस तुमचा पूर्ण कव्हर होईल. ठीक आहे, मी असं बिलकुल तुम्हाला आश्वासन देणार नाही की 100% आउट ऑफच मार्क घेऊन देईल, हे चुकीचं आश्वासन आहे. ठीक आहे, आउट ऑफ पडू शकतील, ठीक आहे, मेहनत करावी लागेल. ठीक आहे, एखाद दुसरा मार्क तुमचा इकडे तिकडे होऊ शकतो, डिपेंड करतं ते आउट ऑफ सिलेबस, एखादा क्वेश्चन जाऊ शकतो. ठीक आहे, पण मी तुम्हाला याची गॅरंटी देईन 90% प्लस मार्क. 90% प्लस मार्क. 25 जर एक्झामला क्वेश्चन असतील तर 25 पैकी तुम्हाला 23 ते 24 क्वेश्चनची गॅरंटी मी तुम्हाला देतो, 20 प्लस क्वेश्चनची, एवढं नक्की. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर, तुम्हाला सगळ्या नोट्स भेटतील. ठीक आहे, ऍप मध्ये वगैरे सर टाकूनच येतील. ठीक आहे, सगळ्या नोट्स तुम्हाला भेटतील. ठीक आहे, तुम्हाला काही जरी डाऊट असेल, ठीक आहे, तुम्ही सरांना फोन करू शकता, सरांना कॉन्टॅक्ट करू शकता टेक्निकल प्रॉब्लेमसाठी. हा, सिलेबस बद्दल काही डाऊट असेल तुम्हाला, मॅथ आणि रिझनिंगची जबाबदारी मी घेतली. ठीक आहे, तुम्ही मला कधीही कॉल मेसेज करू शकता. ठीक आहे, पण शक्यतो सिलेबसच्या रिलेटेड मेसेज करा. ठीक आहे, त्यामुळे मी पहिल्या लेक्चरलाच तुम्हाला माझा नंबर देतोय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अडचण नाही येणार. विषयाबद्दल जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. विषयाबद्दल ना, बाकी एंटरटेन नका करू, फक्त विषयाबद्दल काही असेल, एमर्जन्सी असेल तर विषयाबद्दल तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. राईट, इथून पुढे तुमचे मॅथ आणि रिझनिंग जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर सोपवली आहे, तर मी नक्कीच ती पार पाडेल. ठीक आहे, तुम्ही फक्त सोबत राहा व्यवस्थित. ठीक आहे, तर सोबत मिळून जाऊ आपण, सोबत मेहनत करू, सोबत अभ्यास करू आपण, आणि सोबत पुढे जाऊया. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे, काही जरी डाऊट असेल तुम्ही मला बिनधास्त कॉल मेसेज करा, तुमचे सगळे डाऊट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. पण मग लेक्चर मध्ये असेल तर थोडासा उशीर होईल रिप्लाय करायला वगैरे, पण मी नक्की माझ्याकडनं प्रयत्न करेन. हा, चला, समजलंय सगळ्यांना? येस एव्हरीबडी? मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल अशी मी आशा करतो. नोट सगळ्यांना मिळतील तुम्हाला. ठीक आहे, ते सरांना देऊन मी पाठवून, ते सर तुमचे काय जे रिस्पेक्टिव्ह ग्रुप असतील ते करतील तुम्हाला फॉरवर्ड. ठीक आहे, चला, क्लिअर आहे सगळ्यांना? लेक्चर सगळ्यांना समजलंय का? मला एकदा कमेंट करून सांगा सगळ्यांनी. ठीक आहे, या मूलभूत गोष्टी सगळ्यांनी लिहून घ्यायच्यात व्यवस्थित. ठीक आहे, आपण या सगळ्या गोष्टी आज बघितलेल्या आहेत. येस येस, सगळ्या नोट्स भेटतील, सगळ्या नोट्स भेटतील तुम्हाला. ठीक आहे, नोट्स सगळ्या मिळतील. ठीक आहे, ते तुमचे सर करतील सगळं नियोजन, त्याचं तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका नोट्स. चला, क्लिअर आहे सगळ्यांना? उद्या भेटू आपण. ठीक आहे, असंच आपल्या ट्रिकने शिकायचं आणि असंच पुढे जायचं आपल्याला. लक्षात घ्या, एक एक गोष्ट शिकायची, रोज नवीन गोष्ट शिकायची आणि पुढे जायचं. ठीक है, चलो, थैंक यू सो मच एवरीबॉडी. ठीक है, टाइम दिया, थोड़ा सा टाइम द्यावाच लागतो. ठीक है, क्योंकि किसी ने सच कहा है, समय हर समय को बदल देता है, समय हर समय को बदल देता है, बस समय को तुम थोड़ा समय दे दो. राइट, बस समय को तुम थोड़ा समय दे दो. चलो, थँक्यू सो मच एव्हरीबडी. भेटू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.